पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती। परी बलात्कारे सुईजती तयाची माझी। अर्जुनाने भगवंतापुढे शंका प्रस्थापित केलेली आहे। भगवंताच्या बोलण्यावरून अर्जुन देवाला बोलत आहे, देवा माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये चित्तामध्ये एक काय आहे? शंका आहे। शंका प्रश्न पडलेला आहे मला, त्याचं तुम्ही उत्तर द्या। आणि असं बोलून काय आपली शंका आहे ही सगळी शंका भगवंतापुढे अर्जुनाने मांडलेली आहे आणि त्याची सुरुवात केलेली आहे। तरी देवा हे ऐशे कैशे जे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे मार्ग सांडून आणणारीशे चालत देखो। दृष्टांतही दिलेला आहे। अर्जुनाचं म्हणणं आहे की देवा अज्ञानी लोकांची स्थितीचा मी विचार करत नाही, पण जे ज्ञानी लोक आहे ज्यांना परमार्थाचा मार्ग कळतो, काय करावं काय करू नये, पाप कशाने होतं पुण्य कशाने होतं, या सगळ्या गोष्टी ज्यांना कळतात ते लोकसुद्धा भ्रष्ट होताना मला दिसत आहे। ज्ञानी लोकसुद्धा मार्ग सोडून दुसऱ्या वाटेने चालताना दिसत आहे देवा। असं कशामुळं होतं? अशा प्रकारच्या भाव उत्पन्न करणारी अर्जुनाची काय आहे? शंका आहे। त्याच शंकेचं विस्तार करत असताना ज्ञानोबाराय बोलत आहे की जे आस्था संग सांडिती त्याची संसर्ग करिता न धाती। वनवासी ही सेविती जनपदाते। म्हणजे ज्यांनी असलेला संघ सगळा सोडून दिला, बायका मुलं घरदार या सगळ्यांचा त्याग करून टाकला, आणि तेच लोक जर काही दिवसांनी पाहिले तर संसर्ग करिता न धाती कितीही संघ करायला लागले तरीही ते तृप्त होत नाही। वनवासी ही सेविती जनपदाते। जे वनवासी लोक आहे, वनामध्ये राहणारे आहे, तप करणारे आहे, असे लोकसुद्धा जनपदाते सेविती। लोक ज्या ठिकाणी राहतात किंवा लोकांमधील जे पद आहे त्याचं सेवन करताना दिसत आहे। वनवासी म्हटलेलं आहे त्यांना। ते वनामध्येच याच्यासाठी गेलेले असतात की लोकांचा काय व्हावा? त्याग व्हावा, लोकांची संगती राहू नये, लोकांपासून दूर व्हावं। कारण लोकांपासून दूर होण्याचे जे अनेक मार्ग आहे त्यातील उत्तम मार्ग म्हणजे काय आहे? वनवासी। वनामध्ये लोकच राहत नाही, त्याच्यामुळे वनवासी। तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, होईन भिकारी पंढरीचा वार करी। मी भिकारी होईल, भिकारी भिकारपणा स्वीकार करील। भिकारपणा तसं जर पाहिलं तर भिकारीपणा कोणालाच आवडत नाही। श्रीमंताला भिकारीपणा आवडत नाही, गरिबाला सुद्धा भिकारीपणा आवडत नाही, जो भिकारी आहे त्याला सुद्धा भिकारीपणा आवडत नाही आवडत। पण तुकोबारायांनी प्रतिज्ञाच केली, मी काय होईन?
भिकारी होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वार करी, होईन भिकारी. आणि झाले पण भिकारी, झाले भिकारी. तुकोबारायांचं चरित्र जर पाहिलं तर सगळं भिकारीपणाचं चरित्र आहे. प्रारब्धाने तुकोबारायांना भिकारीपणा आणला असं नाही. प्रारब्ध त्यांचं काय होतं, चांगलं होतं. प्रारब्ध खूप चांगलं होतं तुकोबारायांचं, पण भिकारीपणा त्यांनी स्वीकार केला, स्वीकार केला. तुकोबारायांचे सासरे होते आप्पाजी गुळवे, तुकोबारायांचे सासरे आप्पाजी गुळवे. जवळजवळ 6-7 हजार एकर ऊस होता त्यांचा. किती ऊस होता? 6 ते 7 हजार एकर त्या काळात ऊस होता. ज्यांचे सासरे एवढे श्रीमंत असतील, साहजिकच आहे ते किती श्रीमंत असतील. कोणालाही पोरी नाही देत लोक, श्रीमंतालाच पोरी देते. भलेही तो कसाही वागणारा असो, दारू पिणारा असो, मांस खाणारा असो, पण लोक पोरी देताना विचार कशाचा करतात? धनाचा विचार करतात. मग ज्यांच्या सासऱ्याकडे एवढा मोठा ऊस आहे ते तुकोबाराय किती श्रीमंत असतील. असं सांगतात की तुकोबारायांनी जेव्हा कर्जाच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडाला नेल्या, कर्जाच्या वह्या होत्या आणि इंद्रायणीमध्ये त्या करायच्या होत्या, बुडायच्या होत्या. तर वह्या ज्या वेळेस तुकोबारायांनी बुडवण्याकरता मागितल्या तर त्या वह्या हातात उचलून नाही आल्या, गाडी बैलामध्ये घालून आणाव्या लागल्या. गाडी बैलामध्ये लोकाला कर्ज दिलेलं ज्या वह्यामध्ये टिपून ठेवलेलं आहे अशा वह्या गाडी बैलीमध्ये आणल्या. किती वह्या असतील त्या? पोते भरून वह्या होत्या, पोते भरून. तुकोबारायांकडे पोते भरून वह्या. आता त्या गाडी बैलीत पोते किती असतील, त्या प्रत्येक पोत्यामध्ये किती वह्या असतील, त्या प्रत्येक वहीला पानं किती असतील, त्या प्रत्येक पानावर ओळी किती असतील आणि प्रत्येक ओळीमध्ये आकडा कितीचा असेल याचा विचार करा. कितीचा आकडा असेल. एवढं मोठं लोकांवर काय होतं? कर्ज होतं. लोकांना वाटून दिलेलं होतं, कर्ज म्हणून दिलेलं होतं. श्रीमंत होते तुकोबाराय, पण प्रारब्धाच्या पुढे गेले, प्रारब्धाचा त्याग केला आणि भिकारी झाले. तुकोबाराय प्रारब्धाचा त्याग करून भिकारी झाले. भिकारी, कारण भिकारीपणा त्यांना आवडत होता. होई ना भिकारी. झालं आमचं, पण तुम्हाला उशीर झाला ना. तुम्हाला उशीर झाला, आमचं झालं पण. हां, भिकारीपणाचा तुकोबारायांनी काय केला? स्वीकार केला. स्वीकार. प्रारब्धाने भिकारीपणा नाही आणला, प्रारब्धाने ते श्रीमंत होते, पण तुकोबारायांनी प्रारब्धाच्या पुढे मात केली, प्रारब्धाचा त्याग केला, त्याग, आणि भिकारी झाले. इहलोकी आम्हा भूषण अवकाळा, भोपळा वाकळा अन्न भिक्षा, ही तुकोबारायांची मान्यता आहे. तुकोबारायांची. तुकाराम महाराज म्हणतात या लोकांमध्ये अवकाळा भूषण, अवकाळा होणं, आमची फजिती होणं, लोकांनी आम्हाला शिव्या देणं, हे आमच्यासाठी भूषण आहे. भूषण. इहलोकी आम्हा भूषण अवकाळा, भोपळा वाकळा अन्न भिक्षा आमचा माल आहे, ही मान्यता होती. भिकारी झाले. आता साहजिकच आहे, लोकांचं असं असतंच, लोकांना आपलं पाहण्याची सवय नसते. नेहमी दुसऱ्याचं पाहण्याची लोकांना काय असते? सवय असते. लोकांचं पाहण्याची सवय. आपलं कसंही असो, शेजाऱ्याचं काय चालू आहे, याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, हे लोकांकडे फिरण्याची आपल्याला सवय असते, चौकशी करण्याची सवय असते. साहजिकच आहे. आता काही लोक तुकोबारायांच्या काळामध्ये असे लोक होते तुकोबारायांच्या काळामध्ये की तुकोबारायांच्या दोन्ही परिस्थिती त्यांनी पाहिल्या. अगोदरचं तुकाराम महाराजाचं जीवन कसं होतं, धनसंपत्ती किती मोठी होती, बंगला, सगळ्या गोष्टी पाहिल्या लोकांनी. आणि तुकोबाराय ज्या वेळेस भिकारी झाले त्यावेळेस त्यांची कशी परिस्थिती झाली, ही परिस्थिती सुद्धा पाहणारे लोक त्या काळात होते. म्हणजे त्याच काळातले लोक दोन्ही परिस्थिती पाहणारे होते, दोन्ही परिस्थिती. मग असं जर असेल तर साहजिकच आहे, एखाद्याने विचारलं असेल तुकोबारायांना, का हो महाराज तुमच्या आम्ही दोन्ही परिस्थिती पाहिली, अगोदर तुम्ही कसे होते सगळं आम्ही पाहिलं, आता तुमची परिस्थिती कशी झालेली आहे भिकाऱ्यासारखी हेही आम्ही पाहिलं, साधारण तुम्ही आता भिकारीच झालेले आहे जवळजवळ, आणि ते तुम्हालाही मान्य आहे, तुम्ही भिकारी झाले कशासाठी, कशासाठी विचारलं असेल तुकोबारांना. भिकारी होण्याचं कारण काय? बाकीच्या लोकांकडे पाहिलं तर भिकारी
पणाकडचे लोक श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करतात. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला त्या श्रीमंतीमध्ये तृप्ती नसते, त्याला अजून वाढावं वाटतं, अजून वाढावं वाटतं. कितीही श्रीमंत तरी म्हणे एखाद्या दारू ना वळगो, तृष्णा वाढीन लिया मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारू ना वळगो. असा स्वभाव आहे. श्रीमंत होण्याकडे लोकांचं लक्ष आहे. तुम्ही भिकारी कशासाठी झाले, काय कारण आहे तुम्हाला भिकारी होण्यासाठी? त्यावेळेस तुकोबारांनी सुंदर शब्दामध्ये उत्तर दिलं. व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी. जन अंतरोनी दुरी जावे हेची आम्हा भिकारी व्हावया कारण. भिकारी होण्यासाठी एकच कारण आहे. कशामुळे भिकारी झालो आम्ही? हे लोक आमच्यापासून दूर गेले पाहिजे, लोक दूर गेले पाहिजे, म्हणून आम्ही काय झालो? भिकारी झालो. भिकारी. कारण भिकाऱ्याजवळ कोणीच जात नाही, कोणीच जात नाही भिकारी माणसाजवळ. आपण होऊन भिकारीजवळ जात नाही. भिकारीजवळ आला तर माणसं त्याच्यापासून दूर निघून जातात. तुकोबारायांना या लोकांचा त्याग करायचा होता, म्हणून भिकारीपणाचा काय केला? स्वीकार केला. तुकोबारांनी हे स्वीकार केलं. कशासाठी? अंतरोनी जन जावे दुरी, लोक दूर गेले पाहिजे म्हणून. आणि हे अजून लोक दूर जाण्याचं याच्याही पेक्षा प्रबल म्हणजे वनवास. वनवासी ही सेविती जनपदा. ते वनवासी लोक सुद्धा काय करतात? जनपदाचा स्वीकार करतात म्हणतात. कारण वनामध्येच याच्यासाठी जातात की लोक त्यांच्यापासून काय झाले पाहिजे? दूर गेले पाहिजे, म्हणून जातात. आणि तेच लोक जर पाहिलं तर ज्ञानोबा म्हणतात जनपदा ते सेविती. वनात गेलेले लोकांचा त्याग केलेले लोक पुन्हा काय करतात? जनपदा ते सेविती. पुन्हा लोकांचा स्वीकार करतात, पुन्हा या जनामध्ये येण्याचा प्रयत्न करतात, या लोकांचा ते स्वीकार करतात. हे कशामुळे होतं देवा? आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. बलात्कारे सुईजती तयाची माझी. आपण तरी लपती. ते स्वतःहून काय करतात? लपून बसतात. आपण तरी लपती, स्वतः लपून बसतात. ते कसे लपून बसतात? शरीराने लपतात असं नाही, शरीराने लपतात असं नाही, तर अंतःकरणाने ते लपतात. कशामुळे? सर्वस्वे पाप चुकविती. पाप चुकवण्याचा ते काय करतात? प्रयत्न करतात. आपलं पाप चुकलं पाहिजे, पाप आपल्याकडून घडलं नाही पाहिजे, याचा काय करतात? प्रयत्न करतात. पाप होऊ नये. मनुष्याने नेहमी याच्याचसाठी प्रयत्न करावे की आपल्या जीवनामध्ये पुण्य कसं वाढेल आणि पापाची भीती कशी वाढेल, म्हणजे पाप आपण कसे कमी करू, याचा मनुष्याने काय करावा? प्रयत्न करावा. पुण्याचं अर्जन नेहमी करावं, चिंतन करावं. पुण्य होण्याचे मार्ग कोणते कोणते आहे, त्या मार्गाचं चिंतन करावं. आणि पाप होण्याचे मार्ग कोणते आहे, त्याचं चिंतन करावं. मग पुण्य ज्या मार्गावरून पुण्य होतं त्या मार्गाचा काय करावा? स्वीकार करावा. आणि ज्याने पाप होतं त्याचा त्याग करावा. सर्वस्वे पाप चुकविती, पापाचा त्याग करावा. लोक करतात ते, स्वतःहून लपतात, आपल्याकडून पाप होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. पण तसं जर पाहिलं तर बलात्कारे तयाची माझी सुईजती. देवा, मला असं दिसतंय की बळच ते लोक परत त्याच्यामध्येच येताना दिसतात. असं का आहे? पाप चुकवण्यासाठी प्रयत्न करतात आणि तेच लोक परत पाप करताना दिसतात. हे कशामुळं होतं? ही अर्जुनाची काय आहे? शंका आहे. जयाची जिवे घेती विवशी, तेची जडोनी ठाके जिवेशी, चुकविता ते गिवशी तया तेची. जयाची जिवे विवशी घेती. जिवे विवशी घेती. जीव शब्दाचा अर्थ अंतकरण. अंतकरणापासून, मनापासून म्हणजे चित्तापासून ज्याची काय करतात? विवशी घेती. विवशी शब्दाचा अर्थ होतो किळस. किळस येणे. ज्या पदार्थाची चिळस येते त्यांना, म्हणजे आवडत नाही, त्याची जडोनी ठाके जीवेशी. पण थोड्या काळाने जर पाहिलं तर त्या लोकांना ज्याची चिळस येत होती त्याच्यामध्येच परत लोळताना ते दिसतात. देवा, हे असं कशामुळे होतं? चुकविता ते गिवशी तया तेची. कितीही चुकवायला जर गेलं तरीही ते तया तेची गिवशी. परत त्याच गोष्टी शोधण्यामध्ये ते काय करतात? त्यांचं आयुष्य घालतात. देवा, हे असं कशामुळे होतं? ऐसा बलात्कार एक दिशे,
तो कवनाचा यथाग्रह असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. देवा, असा एक या ठिकाणी बलात्कार दिसत आहे, म्हणजे बळच त्याच्यामध्ये घालताना आपल्याला दिसत आहे. तो कवनाचा येत आग्रह असे, हा आग्रह नेमका कोणाचा आहे? म्हणजे पाप करण्याची इच्छा नसताना ही माणसं पाप करतात, तर हा पाप करायला लावणारा, यांना पाप करण्यासाठी प्रवृत्त करणारा नेमका कोण आहे हे अर्जुनाला वाटतं. हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. अर्जुन म्हणायला लागला, ऋषिकेशे हे बोलावे. हे ऋषिकेशा, याचं तुम्ही काय करा, उत्तर द्या मला. या शंकेचं माझ्या तुम्ही काय करा, समाधान करा, समाधान. ऋषिकेश म्हटलेला आहे देवाला. ऋषिकेश शब्दाचा अर्थ होतो इंद्रियाचा मालक असणारा, इंद्रियाचा धनी असणारा, त्याला म्हणतात ऋषिकेश. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात आम्ही काय झालो, इंद्रियाचे मालक झालो, म्हणजे गोसावी झालो. गोसावी काम क्रोध बंदी खानी, तू का म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आता हा भगवान परमात्मा सुद्धा काय आहे, ऋषिकेश म्हणजे इंद्रियाचा मालक आहे, धनी आहे. म्हणून हे ऋषिकेशा हे बोलावे, याचं तुम्ही काय करा, उत्तर द्या, या शंकेचं समाधान करा. पार्थ म्हणे, असं अर्जुन म्हणायला लागलेला आहे. आता भगवान त्याचं उत्तर देण्यासाठी प्रारंभ करत आहे. श्री भगवान वाच, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरिणम. एष कामः एषः क्रोधः रजोगुण समुद्भवः. भगवान सांगतात, अरे अर्जुना, हा काम आहे, हा क्रोध आहे, आणि हे दोन्हीही रजोगुण समुद्भवः, रजोगुणापासून ते काय झालेले आहे, उत्पन्न झालेले आहे. त्यांचा जन्म रजोगुणापासून आहे. आणि महाशनः, अत्यंत खादाड आहे, ते खाण्यासाठी त्यांचं पोटच भरत नाही कामक्रोधांचं. महापाप्मा, ते महापापी आहे. आणि इह वैरिणम विद्धी, आणि या ठिकाणी त्यांना वैरी आहे असं समजतो. ते कोण आहे, आपले वैरी आहे. वैरी म्हणजे ते आपले शत्रू आहे असं समज. तव हृदय कमळ आराम, जो योगियांचा निष्काम काम, तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगेन ऐक. तव, त्यावेळेस, तव म्हणजे अर्जुनाची शंका संपल्यानंतर, अर्जुन बोलल्यानंतर म्हणायला लागला, भगवान परमात्मा म्हणत आहे. आणि तो कोण भगवान परमात्मा आहे त्याचं एका ओवीमध्ये ज्ञानोबारांनी काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. हृदय कमळ आराम, हृदय कमळ आराम. हृदय हेच कोणी एक काय आहे, कमळ आहे, कमळ. आणि हृदयरूपी कमलामध्ये आराम करणारा जो आहे तो भगवान परमात्मा, असा अर्थ करा. किंवा हृदय हे एक कमळ आहे, त्या हृदयरूपी कमळाला रमविणारा जो कोणी आहे तो भगवान परमात्मा. असे दोन अर्थ या शब्दाचे. आराम आलेला आहे ना, रमरम्य ते धातू जर केला तर रममान करणारा असं त्याचा अर्थ करायचा. आणि आराम हा मराठी शब्द जर धारण केला तर हृदयरूपी कमळामध्ये जो राहतो, आराम करतो, असा अर्थ. दोन्ही अर्थ जुळतात. कारण या भगवान परमात्म्याचंच एक नाव जर पाहिलं तर नारायण नाव आहे. नारायण, नारायण, नारायण. नारायण म्हणजे काय, तर नारायण शब्दाचा अर्थ होतो हृदयरूपी कमलामध्ये जो शयन करतो त्याचं नाव काय, नारायण आहे. नारायण, नरांचे जे आयन स्थान, त्याशी नार म्हणती जाण. हां, त्याला नार म्हणतात अंतकरणाला. आणि त्याच्यामध्ये जो झोपतो, शयन करतो, तो भगवान परमात्मा. म्हणून हृदय कमळ आराम, हृदयरूपी कमलामध्ये आराम करणारा किंवा हृदयरूपी कमलाला रमविणारा तो भगवान परमात्मा आहे. जो योगियांचा निष्काम काम असं म्हटलेलं आहे त्याला. योगी लोकांचा तो काय आहे, निष्काम काम आहे. निष्काम योगियांचा काम असं त्याचा काय करायचा, अन्वय करायचा. निष्काम योगियांचा काम, जे निष्काम योगी आहे. योगी, योगी म्हणजे काय, योगी म्हणजे काय, योगी आदित्यनाथ नाही ते त्याचं विशेष नाव आहे. योगी शब्दाचा अर्थ होतो की भगवंताशी संबंधित जो आहे, भगवंताशी संबंध करणारा जो कोणी आहे त्याला म्हणावं योगी. योगी त्याला म्हणावं. तसं योगी शब्दाचा आपल्याकडे रूढ अर्थ जर पाहिला तर जो अष्टांग योग करतो त्याला काय म्हणतात, सरळ
योगी म्हणतात अष्टांग योग करणारा, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, हे योगाचे जे 8 अंग आहे त्या 8 अंगाचा विचार करणारा जो आहे त्याला काय म्हणतात? योगी म्हणतात. योगी किंवा योगी रामदेव बाबा योगासनं करणारे म्हणून त्यांनाही योगी म्हणतात. योगी शब्दाचे अनेक अर्थ आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, भगवंताने सांगितलेलं आहे. जो संतुष्ट आहे आणि सतत संतुष्ट आहे त्याला योगी म्हणा. किंवा जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती, याला म्हणावं योगी. वा वा, ज्ञानोबरांच्या भाषेतच. कारण योगी शब्द वापरला कोणी? ज्ञानोबरांनी वापरलेला आहे. जो योगी यांचा निष्काम काम. मग योगी ज्ञानोबरा कोणाला म्हणतात? तर जीव परमात्मा जोनी बैसवनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती, ज्या महात्म्याच्या अंतकरणामध्ये त्याचा जीव आणि परमात्मा हे दोन्ही एका आसनावर बसलेले आहे, एका आसनावर, त्याला म्हणावं योगी. म्हणजेच अंतकरणाने भगवंताशी संबंध केलेला आहे असा जो कोणी महात्मा आहे तो कोण आहे? योगी आहे. योगी म्हणून अंतकरणाने भगवंताशी संबंधित असणारे, भगवंताचं चिंतन करणारे वारकरी सुद्धा कोण आहे? योगी आहे. प्रत्येक वैष्णव हा योगी आहे. योगी आहे. भगवंतासाठी अंतकरणातून तप करणारे आहे ते सुद्धा योगीच आहे. ते सुद्धा योगी आहे. भगवंतासाठी यज्ञ करणारे हे सुद्धा योगीच आहे. योगी शब्दाचा अर्थ होतो. आणि अशा योग्यामध्ये 2 प्रकार साहजिकच आहे. एक निष्काम योगी आहे, एक सकाम योगी आहे. सूक्ष्म दृष्टीने तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे जर 3 प्रकार केलेच, तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे जर प्रकार केलेच तर तुकोबारायांनी अशाचे 3 प्रकार केले आहेत. 3 प्रकार. कसे 3 प्रकार? एक निष्काम योगी आहे, दुसरा सकाम योगी आहे आणि तिसरा त्याला योगीच म्हणू नये पण व्यवहारामध्ये त्याला योगी म्हणतात, निषिद्ध योगी. असा 3 आहे. कारण शब्दावरून त्याचे प्रकार लक्षात येतात. निष्काम योगी कशाला म्हणायचं? ज्याच्या अंतकरणामधून काम निघून गेला. निही कामहा, काम निगतहा, निघून गेलेला आहे. काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा. ज्याच्या अंतकरणातून सगळ्या इच्छा निघून गेला, कोणत्याच इच्छेसाठी तो प्रयत्न करत नाही आता, त्याला काय म्हणावं? निष्काम. निष्काम. दुसरा आहे सकाम. सकाम कशाला म्हणायचं? त्यांच्या अंतकरणामध्ये अजून काम शिल्लक आहे, आशा अजून शिल्लक आहे, आशा शिल्लक आहे आणि त्या आशेमुळे भगवंताचे काय करतात? भक्ती करतात. भगवंतांनी 4 प्रकार केले आहे ना, अर्थो जिज्ञासूर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, हे 4 प्रकार तेच सांगतात. तर सकाम योगी तो आहे की ज्याच्या अंतकरणामध्ये काहीतरी इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी तो काय करत आहे? भगवंताची भक्ती करतो, भगवंताकडे मागत असतो. हा सकाम योगी आहे. आणि तुकोबारायांच्या दृष्टीने जर पाहिलं तर याच्या पुढचा योगी आहे त्याला म्हणावं निषिद्ध योगी. कारण तो निष्काम भक्ती करत नाही, सकाम भक्ती करत नाही, त्याची भक्ती निषिद्ध आहे. भक्ती निषिद्ध आहे. भक्ती निषिद्ध काय? कसं काय निषिद्ध असेल तर ती भक्ती कशी? तर ती भक्तीच नाही, पण लोक व्यवहारामध्ये त्याचं काय आहे? भक्ती म्हणून वर्णन केलं जातं, भक्ती म्हणून लोक त्याला बोलतात, वास्तवात ती भक्ती नाही. असे जे लोक आहे निषिद्ध योगी म्हणजे जे निषिद्ध कर्म करतात, वरून वरून त्यांनी पांघरून परमार्थाचं घेतलेलं आहे पण आतून सगळे कर्म काय आहे? निषिद्ध आहे. ते निषिद्ध योगी म्हणावे. निषिद्ध योगी. म्हणून द्रव्यासाठी मानासाठी कीर्तन करणारे जे मंडळी आहे हे निषिद्ध योग्यामध्ये जमा आहे सगळे. कारण ते निषिद्ध कर्म करतात. भगवंताची भक्ती सकामही नाही आणि निष्कामी नाही. निष्काम म्हणावं तर निष्काम शब्दाचाच अर्थ होतो त्याला काही इच्छा नाही पाहिजे. सकाम जर म्हटलं तर सकाम भक्ती ही भगवंताकडे केलेली असते. म्हणजे कीर्तन करून प्रवचन करून जर त्याने देवाकडे मागितलं, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, देवा मला स्वर्ग पाहिजे, ती सकाम भक्ती झाली. आणि ते कीर्तन भजन करून देवाकडे पाठ करून लोकांकडे मागणं हे निषिद्ध झालं. म्हणून योगी यांचा निष्काम काम, निष्काम योगी यांचा जो काम आहे असा भगवान परमात्मा निष्काम योगी आहे. निष्काम योगी काहीच इच्छा नाही, काहीच इच्छा नाही, फक्त कर्तव्य म्हणून ते काय करतात? भगवंताची भक्ती करतात, साधना करतात, आपलं कर्तव्य आहे म्हणून करतात. त्यांना काही प्राप्त करायचं शिल्लक राहिलं नाही. प्राप्त जे करायचं आहे ते त्यांनी प्राप्त करून घेतलं तरी पुन्हा भगवंताचं भजन करतात. तो का म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी भगवंताचं गुणगान गाईन,
ही जी भक्ती आहे ज्ञानोत्तर भक्ती, याला म्हणावं निष्काम. अशा निष्काम योगियांचाही जो काम आहे, काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा. इच्छा म्हणजे निष्काम योगी सुद्धा ज्याची इच्छा करतात तो भगवान परमात्मा. कितीही मोठा महात्मा झाला, कितीही मोठा संत झाला, सगळ्या अंतःकरणातल्या इच्छा जरी निघून गेल्या तरी त्याला इच्छा कोणाची असते? भगवंताची इच्छा त्याला असतेच. असतेच इच्छा असतेच. ज्ञानोबांनी वर्णन केलं आहे, जयाची आरतीची भोगी तर विषयी तेजिले संत, तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानोबांनी म्हणावं तो मज व्हावा, तो मज. त्याची इच्छा सगळ्यांनाच आहे, त्याची इच्छा सगळ्यांनाच आहे. म्हणून योगी यांचा निष्काम काम. निष्काम जे योगी आहे त्यांचा काम म्हणजे इच्छेचा विषय असणारा तो भगवान परमात्मा. तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक. तो पुरुषोत्तम म्हणत असे. अजून एक नाव द्याल त्याला, काय? पुरुषोत्तम. तो काय आहे? पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम, पुरुषोत्तम. आपण जर सगळे पुरुष असेल तर तो काय आहे? उत्तम पुरुष आहे. तसं सामान्य दृष्टीने जर पाहिलं तर तो पुरुष आहे, आपण पुरुषच नाही. हां, उत्तम पुरुषस्त्वन्य. भगवंताने 15 अध्यायामध्ये पुरुषाचे प्रकार केलेले आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणी भूतानी कुटस्थोक्षर उच्यते. दोनच प्रकारचे पुरुष या जगामध्ये आहे, भगवान सांगतात. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष, दोनच प्रकारचे लोक आहे. एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे. कोणकोणते आहे? क्षर सर्वाणी भूतानी आणि कुटस्थ हा अक्षर उच्यते. सर्व भूत, सर्व प्राणी मात्र, सर्व जड पदार्थ जे काय आहे डोळ्यांना दिसणार, हे सगळे पदार्थ म्हणजे काय आहे? क्षर पुरुष आहे. आणि कुटस्थ अंतःकरणामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो काय आहे? अक्षर पुरुष आहे. अक्षर म्हणजे त्याचा कधी नाश होत नाही आणि क्षर म्हणजे ज्याचा नाश होतो. आणि या दोन्हीही व्यतिरिक्त एक उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुष आहे. तर पुरुषोत्तम म्हटलेला आहे भगवान परमात्म्याला, पुरुषोत्तम आहे. असा असणारा भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा म्हणत आहे अर्जुना मी सांगतो ऐक. तुझे शंका आहे ना, तर शंकेचं उत्तर मी सांगतो, आता तू ऐक. काय ऐक? तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजती. आता इथून पुढे भगवंताने काम क्रोधाधिकांचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. कसे आहेत हे काम क्रोध? तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. काम क्रोध आहे अर्जुना, हे काम क्रोध जे पाप करण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करतात. ही शंका होती की इच्छा नसतानाही माणूस पाप करतो, हे पाप करायला कोण लावतं? तर भगवान त्याचं उत्तर देतात, प्रत्येक मनुष्याला पाप करायला लावणारा कोण आहे? काम आहे, क्रोध आहे. काम क्रोधादी विकार. काम क्रोध हे उपलक्षण घेऊन त्याच्यामध्ये सगळेच विकार, लोभ आला, पुढं अहंकार आला, दंभ आला, हे सगळे पापाला प्रवृत्त करणारे आहे. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. अशा आहे हे काम क्रोध, कृपेची साठवण नाही. यांच्या ठिकाणी कृपाच नाही, कृपा नाही यांच्या ठिकाणी. कृपा शब्दाचा अर्थ दया. दया नाही यांच्या अंतःकरणामध्ये, दया नाही. त्याला काही वाटत नाही, हा चांगला माणूस आहे, हा वाईट माणूस आहे, हा दुर्जन आहे, त्याचं काही हो, पण याला लोक हरिभक्त परायण म्हणतात, याला तर पाप करण्यासाठी आपण प्रवृत्त करू नये. हे काम क्रोधाला याची कृपाच नाही, दयाच येत नाही. कोणावरही ते काय करतात? घात करतात. बारीक जर पाहिलं तर सामान्य माणसापेक्षा जे विशेष लोक या जगामध्ये आहे त्यांच्यावर ज्या कामक्रोधाचं काय आहे? कामक्रोधाचं वजन आहे. हा, ज्ञानी अशी तरी वधिती पैज घेऊन, पैज घेऊन ज्ञानाचं काय करतात? वध करतात. हे कामक्रोध आहे. जया ते कृपेची साठवण नाही. आणि हे कृतांताच्या ठाई मानी जती. कृतांत शब्दाचा अर्थ होतो काळ, यम. त्या काळाच्या ठिकाणी याला काय आहे? मान्यता आहे, मान्यता. चांगल्या प्रकारची त्याच्या दरबारामध्ये याला मान्यता आहे कामक्रोधाधिकाला. अजून हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. ज्ञाननिधीचे भुजंग, ज्ञानरूपी निधीवरील हे काय आहे? भुजंग आहे. निधी शब्दाचा अर्थ होतो ठेवा, निधान. निधान हा काय आहे? ज्ञान हे एक निधानच आहे. ठेवा आहे ज्ञान, ठेवा. धन आहे ते. निधी का म्हटलं याला? निधी, निधान म्हटलेला आहे, निधी म्हटलेला आहे. निधी शब्दाचा किंवा निधान शब्दाचा अर्थ होतो जो काय आहे? गुप्त आहे. काय आहे? गुप्त आहे, गुप्त. आणि नुसता गुप्त नाही, त्याला काहीतरी काय आहे? विशेष किंमत आहे, त्याला म्हणावं निधान. गुप्त असायला पाहिजे
आणि विशेष किंमत असायला पाहिजे, असा जो कोणी असतो त्याला म्हणतात निधान, त्याला म्हणतात निधी. निधी दोन्ही लक्षण बसले पाहिजे. नुसता गुप्त आहे पण त्याला किंमत नाही, त्याला कोण निधान म्हणतं का? त्याला निधान नाही म्हणत. गुप्त आहे पण किंमत नाही. खाली माती जर उकरली आपण, तर माती उकरल्यानंतर काय निघतं? माती निघती. किंवा अजून खाली उकरा, दगड निघेल, मुरुम निघेल, त्याला कोण निधान म्हणतं का? दगडाला कोणी निधान म्हणत नाही, मुरुम निघाला त्याला कोणी निधान म्हणत नाही. का म्हणत नाही? गुप्त आहे. गुप्त नाही का? गुप्त आहे तो, पण मौल्यवान नाही, त्याला किंमत नाही. त्याच्या खाली उकरलं तर पाणी आहे, पाण्यालाही कोणी निधान नाही म्हणत. पाणी जरी खाली गुप्त असलं पण निधान नाही, मौल्यवान नाही, म्हणून त्याला कोणी गुप्त म्हणत नाही. जो मौल्यवान आहे पण गुप्त नाही त्यालाही कोणी निधान म्हणत नाही. दुकानातलं सोनं आहे, फार मौल्यवान आहे पण गुप्त नाही ना, दिसतंय डोळ्याला, म्हणून त्यालाही कोणी निधान म्हणत नाही. निधान शब्दाचा अर्थ होतो जे गुप्त पण आहे आणि त्याच ठिकाणी काहीतरी किंमत सुद्धा आहे. म्हणून नरदेह निधान लागले अति म्हटलेलं आहे ना. नरदेहाला निधान म्हटलं का? निधान म्हटलं, आता गुप्त आहे का नरदेह? दिसतंय ना, तरी पण याला निधान म्हटलं. तर याचं उत्तर आहे नरदेह निधान आहे म्हणजे ते गुप्तही आहे आणि मौल्यवान दोन्ही गोष्टी आहे. दोन्ही गोष्टी आहे. गुप्तही आहे. एकदा जर निघून गेलं तर पुन्हा प्राप्ती नाही त्याची, पुन्हा प्राप्ती नाही, म्हणून ते गुप्त आहे. आपल्याला हा देह दिसू शकतो किंवा इतर लोकांचे देह दिसू शकतात, पण बाकीचे देह काय होत नाही? दिसत नाही, म्हणून ते गुप्त आहे. आणि मौल्यवान का आहे? ते नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलेलं आहे, नरदेहीचा एक क्षण न मिळे कोटी देता सुवर्ण. कोट्यवधी सोनं जरी दिलं तरी 1 मिनिटाचं आयुष्य सुद्धा मिळत नाही मिळत. यम जर न्यायला आला आणि यमाला म्हटले तुम्ही माझ्याजवळ जेवढी संपत्ती सगळी तुम्हालाच राहू द्या, सगळं वावर शिवर काय असेल तुमच्या नावावर करून देतो, 1 घंटा मला काय द्या? वेळ द्या. नाही किंमत. अदृष्ट अधीन शरीर ते तर आली आहे हरिहर, अन्यथा न करी अनुमान. वेदशास्त्र संमत. हरिहर जरी आले काही चालत नाही. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे यम आज्ञा. म्हणजे हे शरीर मौल्यवान आहे, मौल्यवान. कारण कधी जाईल याचा भरवसा नाही आणि कशाने मिळेल याचं साधन नाही. जाईन कधी हे आपल्याला सांगता येत नाही. आणि याला परत प्राप्त करण्याचं साधन दुसरं कोणतं नाही ना, दुसरं कोणतं नाही. शास्त्राने काय प्राप्त करावं, ते प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल याचे उपाय सांगितले. तुम्हाला इंद्र व्हायचं, इंद्र कसं होईल, ब्रह्मदेव व्हायचं, ब्रह्मदेव कसं होईल, सगळं सांगितलं. नरदेह परत मिळवण्यासाठी कोण्याच शास्त्रात नाही सांगितलं, कोण्याच संतांनी नाही सांगितलं नरदेह परत मिळवण्यासाठी हे करा म्हणून. नाही, कुठं नाही. त्याच्यामुळं हा सगळ्यात काय आहे? मौल्यवान आहे. नरदेह प्राप्त होण्यासाठी पाप आणि पुण्य दोन्ही समानच व्हावं लागतं. आणि ते समान कशाने होईन हे आपल्याला कळत नाही, हे शास्त्राला कळत नाही, हे संताला कळत नाही, ईश्वराला कळत नाही. नाही, समान व्हावं लागतं. म्हणून नरदेह काय आहे? दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. दातयही पाया पाडता नुठी गतायू पंडूस होता. ब्रह्मदेवाकडे जरी गेले तरी एकदा मेलेला परत जिवंत होऊ शकत नाही. म्हणजे पुराणामध्ये सापडतं परत परत जिवंत झालेले, मग ते मेलेलेच नसतात. त्यांचा अकाली मृत्यू सांगितलेला आहे. त्यांचं मृत्यूचं वास्तवात जे वेळ आहे ती वेळ, कारण आजमिळाचा दृष्टांत आहे ना. आजमिळचं जेव्हा मेला होता ते वर गेलं, त्याने सगळं पाहिलं, परत त्याला आणून घातलं खाली. का आणलं? कारण त्याचा अकाली मृत्यू झालेला होता, त्याची मृत्यूचा अजून समय आलेला नव्हता. म्हणून एकदा मेलेला परत येत नाही. म्हणून नरदेहाला जे निदान म्हटलं ते दोन्ही कारणामुळे. एकतर नरदेह काय आहे? झाकलेला पण आहे, गुप्त आहे, आणि विशेष म्हणजे ते मौल्यवान आहे, म्हणून नरदेहाला निदान म्हटलेलं आहे. भगवंतालाही निदान म्हटलेलं आहे, देवालाही निदान म्हटलेलं आहे. नाटाच्या अभंगामध्ये हा नाही, ते गुणाचा निधी हाही कुठतरी आलेलं. भगवंतालाही निधान म्हटलेलं आहे. हा देव म्हणजे काय आहे? आमच्यासाठी निधान म्हणून सापडलेला आहे. निधान, त्यालाही निधान म्हटलंय, कारण तो गुप्त आहे आणि तो हे मौल्यवानच आहे. देवसुद्धा गुप्तच आहे. कुठं गुप्त आहे? पंचकोशाच्या आतमध्ये जाऊन बसलेला आहे. त्याच्यावर किती किती मोठा आहे. 5 प्रकारचे कोश वेदांताच्या मताप्रमाणे सांगितले
आनंदमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, मनोमय कोश आहे, अजून प्राणमय कोश, हे सगळे कोश त्याच्यावर बसलेले आहे. पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे, कोशास्तैरा वृतस्वात्मा विस्मृत्या संस्कृतीम व्रजेत तैही कोशैही आत्मा हा आवृत, आत्मा त्या कोशांच्या द्वारे आवृत झालेला आहे, म्हणजे झाकलेला आहे. हा भगवान आत्मा म्हणजेच भगवान परमात्मा पंचकोशाच्या आतमध्ये झाकलेला आहे. देहाच्या दृष्टीने जर पाहिलं तर 3 प्रकारच्या शरीरामध्ये जाऊन बसलेला आहे. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे आणि कारण देह. या कारण देहाच्या पलीकडे जाऊन तो परमात्मा बसलेला आहे, म्हणजे झाकलेलाच आहे. आणि स्थूल दृष्टीने पाहिलं तर असा सुद्धा झाकलेलाच आहे. कुठं दिसतो आपल्याला डोळ्याने? वरच्या डोळ्याने सुद्धा आपल्याला दिसत नाही, म्हणून परमात्मा झाकलेला आहे. आणि मौल्यवान किती आहे तर सगळे शास्त्र सांगतात त्याला प्राप्त केल्याशिवाय काहीच गती नाही, इतका तो मौल्यवान. त्याच्यापेक्षा दुसरा मौल्यवान या जगामध्ये कोणीच नाही. चला, म्हणून या ठिकाणी ज्ञानालाही निधीच म्हटलेला आहे. ज्ञान का निधी आहे तर हे ज्ञान काय आहे? झाकलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ज्ञान मौल्यवान आहे. ज्ञान झाकलेलं आहे, दुसरं म्हणजे मौल्यवान आहे. कशा खाली झाकलेलं आहे ज्ञान? बाप 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 बाप, हे ज्ञान कशा कशा खाली झाकलेलं आहे सांगताच येत नाही. कशा कशा खाली झाकलेलं आहे ज्ञान सांगता येत नाही, पण ज्ञान झाकलेलं आहे एवढं नक्की आहे. ज्या अर्थी सगळ्यांच्या दृष्टीचा विषय होत नाही किंवा ज्या अर्थी सगळ्यांना प्राप्त होत नाही, त्या अर्थी ते झाकलेलंच असावं नक्की. कारण उघडी जी वस्तू आहे ती कोणालाही प्राप्त होते, पण जे झाकलेलं आहे ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी म्हटलं, श्रद्धावान लभते ज्ञान तत्परसंयतेंद्रिय. ज्ञान कोणाला प्राप्त होतं? श्रद्धावान पाहिजे. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. खालचं पाणी कोणाला मिळेल? ज्याने उकरलं त्याला प्राप्त होईल. तसं ज्याने श्रद्धा बळकट केलेली आहे, श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. हे ज्ञान काय आहे? गुप्त आहे. गुप्त आहे. मधल्या काळामध्ये लोपलंही होतं. 4थ्या अध्याय सुरुवातीला सांगितलं ना भगवंतांनी, मधल्या काळामध्ये ते ज्ञान काय झालं? लुप्त झालं होतं. राजर्षीही जाणती, राजर्षी लोकांनी जाणलं, याच्यापासून त्याच्याकडे त्याच्यापासून त्याच्याकडे आलं, पण मधल्या काळामध्ये लोपल्या गेलं ते, म्हणून ते गुप्तच आहे. आणि गुप्तही असून ते मौल्यवान आहे. ज्ञान काय आहे? मौल्यवान आहे. ज्ञानाचं काय 15 अध्यायामध्ये भगवंतांनी काय वर्णन केलं आहे, ज्ञानोबारायांनी फार विस्ताराने वर्णन. ज्ञान किती मौल्यवान आहे, ज्ञान किती महत्त्वाचं आहे, फार वर्णन केलं आहे. ज्ञानाशिवाय दुसरं काही नाही. देवालाही जे मौल्यवान म्हटलंय, देवालाही मौल्यवान म्हटलंय, तर देवापेक्षाही मौल्यवान ज्ञानाला म्हणावं लागेल. देवापेक्षाही. कधी पण पहा तुम्ही, साध्यापेक्षा साधनाला जास्त किंमत असते. साध्यापेक्षा साध्याला तर किंमत आहेच, पण नुसतं साध्य काय कामाचं? त्याच्यासाठी काहीतरी साधन करावं लागेल. साधनाशिवाय त्याला काय नाही, पर्याय नाही. साध्य आहे तुमचा पैसा. साध्य काय आहे? पैसा जर साध्य आहे, आणि नोकरी त्याचं काय आहे? साधन आहे. नोकरी करणं, पैशाला किंमत आहे हो, पण नुसत्या पैशाला किंमत नाही, नोकरीला किंमत आहे. नोकरीच केली नाही तर पैसा कसा मिळेल? नोकरीला काय आहे? किंमत आहे. किंमत आहे नोकरीला. पगार कोणी कमी देत असेल तर ते स्वीकार करतात लोक, पण नोकरी सोडत नाही. कदाचित पगार कमी झाला तरी चालेल, पण नोकरी, कारण ते साधन आहे ना. माणसाने साधनाचा कधी त्याग करू नये. तसं देव जर साध्य आहे तर देव प्राप्त करण्याचं साधन आहे ज्ञान. बस, देवप्राप्ती साधन काय आहे? ज्ञान. ज्ञानाशिवाय त्याची प्राप्ती नाही, असे सगळे शास्त्र सांगते. ज्ञानेविन एके उपाय करीशी जितुके ती गुंफशी आदिके रुखिये, ज्ञानोबराय म्हणतात. दुसऱ्या शास्त्राचं काय आहे? ज्ञानोबरायांचं मत आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी. ज्ञानासाठी लोक काय काय करतात तर योगी लोक गगन गिळिताती, म्हणजे शरीरातलं जे गगन आकाश पोकळी आहे त्याचंही काय करतात? गिळून टाकतात त्याला, त्याच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. हे ज्ञान आहे. आणि या ज्ञानाचं एक विशेष आहे, तुम्ही कोणत्याही साधनाने भगवंतापर्यंत जा, कोणत्याही साधनाने जा, ज्ञानाची गरजच आहे. आता बघा, आपल्या संप्रदायातील संतांनी लोकांनी भक्तीला लागावं म्हणून भक्तीचा गावोगावा केलेला आहे, श्रेष्ठत्व वर्णन केलेलं आहे, पण सर्व संतांनी हेही मान्य केलं आहे, ज्ञानाशिवाय नाही. रस्त्याने जर मनुष्य गेला तर तो घरापर्यंत जाणार आहे, रस्त्याने गेला नाही तर तो घरापर्यंत जाऊ शकत नाही. आता एखादा रस्त्यानेही गेला पण दरवाजाचा उंबराच ओलांडला नाही, तो घरात जाईल का? घरात जाण्यासाठी दरवाजाचा उंबरा ओलांडावाच लागतो.
तसं ज्ञानोबा सगळे संत म्हणतात की हा परमात्मरूपी घराचा दरवाजा म्हणजे ज्ञान आहे, बाकीच्या वाटा म्हणजे हे साधन आहे. भक्तीचं साधन ही त्या घरापर्यंत जाण्याची एक वाटच आहे, कर्माचं साधन ही वाट आहे, तपाचं साधन, यज्ञाचं साधन, या सगळ्या वाट आहे. पण कोण्याही वाटाने घरी जातो मी, उमरा जो आहे, उमरा ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. आणि हा उमरा म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. म्हटलेलं आहे हा ज्ञान म्हणजे काय आहे? उमरा आहे. जे तर ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा सेवेला दारवंटा म्हटलेला आहे, पण ज्ञानाचा कुरुठा म्हटलेला आहे, ज्ञानालाच घर म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी भगवंत हा काय आहे? घर स्वरूप आहे. उमरा म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे एकंदर कोण्याही मार्गांचा ज्ञानप्राप्तीशिवाय काय नाही? मोक्ष नाही. योगाने जरी गेला तरी समाधीच्या माध्यमातून त्याला ज्ञानच प्राप्त करावं लागतं. यज्ञ तपाच्या मार्गाने गेला तरी ज्ञान, आणि भक्तीच्या मार्गाने जरी गेला तरी त्याला ज्ञानच प्राप्त. भक्ती काय करेल? अंतकरणातला मल काढून टाकील, विक्षेप काढून टाकील, पण पुढे ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यकच आहे भगवंताचे. म्हणून ज्ञाननिधीचे भुजंग, हे ज्ञान हे काय आहे? निधी स्वरूप आहे. आणि या ज्ञानरूपी निधीवर बसलेले काय आहे? भुजंग म्हणजे मोठे साप आहे. काम आणि क्रोध हे दोन मोठे साप बसलेले आहे ज्ञानरूपी ठेव्यावर. ज्ञान ही काय आहे? एक संपत्ती आहे. संपत्ती आहे ज्ञान. त्या संपत्तीवर बसलेले हे दोन काय आहे? भुजंग म्हणजे मोठले नाग आहे. फणा काढून बसलेले आहे. कशावर बसलेले आहे? संपत्तीवर बसलेले आहे. संपत्ती कोणती? ज्ञानरूपी संपत्ती आहे. ज्ञानरूपी संपत्ती फणा काढून बसलेली आहे. तर भुजंगाची या ठिकाणी या कामक्रोधाला काय दिली? उपमा दिलेली आहे. भुजंग म्हणजे मोठले साप. साप का म्हटलेला आहे यांना? कशामुळे ज्ञानोबरांनी यांना साप म्हटलेला असावं? काम आणि क्रोधाला साप का म्हटलं? त्यांना साप का म्हटलं? तर दृष्टांताप्रमाणे जर विचार केला तर एखाद्या धनावर जर साप बसलेला असेल, साप बसलेला असेल, तर माणूस त्या धनापर्यंत पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकत. त्या सापाला घाबरून तो काय होईल? त्या धनापासून दूर निघून जाईल. म्हणजे ज्याच्यामुळे धनापर्यंत मनुष्य जात नाही आणि ज्याच्या भीतीमुळे धनापासून मनुष्य दूर निघून जातो त्याला म्हणावं साप, त्याला म्हणावं भुजंग. म्हणून कामक्रोध हे भुजंग का आहे? एकतर ज्ञानरूपी संपत्तीवर ते बसलेले आहे, आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानापर्यंत जाता येत नाही. त्याच्या भीतीने ज्ञानापासून मनुष्य दूर निघून जातो, म्हणून त्याला काय म्हटलं? भुजंग. मोठमोठाले साप म्हटले त्याला साप. कारण जोपर्यंत अंतकरणामध्ये काम क्रोध आदी विकार आहे तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही. ज्ञान कुठं आहे हो? ज्ञान स्वरूप परमात्माच अंतकरणामध्ये बसलेला आहे. ज्ञान म्हणजे कुठून आणायचं? मोटके गुरुमुखे उदय जत दिशे परी हृदयी स्वयंभची असे. ते ज्ञान ज्ञानोबा म्हणतात अंतकरणामध्ये आहे. गुरुच्या मुखातून आलेलं दिसतंय फक्त, पण गुरुच्या मुखातून नाही. ते काय आहे? स्वयंभ. हृदयामध्ये ज्ञान आहे. मग का प्राप्त होत नाही? ज्ञान जर हृदयामध्ये आहे तर आपल्याला का कळत नाही? तर त्या ज्ञानरूपी संपत्तीवर बसलेले आहे. काळे काळे दोन मोठले साप फणा काढून बसलेले आहे. म्हणून त्या काम क्रोध जोपर्यंत अंतकरणात आहे तोपर्यंत त्याच्याकडे काय नाही? प्रवेश नाही. प्रवेश नाही. एखाद्याला जर ज्ञानही प्राप्त असेल, याच्याही पुढे एखाद्याला ज्ञान प्राप्त आहे, पण ज्ञान प्राप्त असून सुद्धा कदाचित जर काम क्रोध अंतकरणात आले तर असलेलं ज्ञान त्याचं पुसून जातं. असलेलं ज्ञान पुसून जातं. ज्ञानोबा म्हणतात 7व्या अध्यायात आहे ना, 7व्या अध्यायात वर्णन आहे. फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा, की तयाची घसनी दिवा ज्ञानाचा गेला. फळाची हवा हृदयी कामा रिगावा झाला. फलाच्या अपेक्षेने फल प्राप्त व्हावं या अपेक्षेने अंतकरणामध्ये जर काम शिरला तर काम अंतकरणात आला तर ज्ञानोबा म्हणतात तयाचे घसने दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानाचा दिवा गेला विजून, काम जर अंतकरणामध्ये आला तर एवढे खतरनाक आहे. काम आणि क्रोध. काम आणि क्रोध दोन वृत्ती आहे. जर व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं, व्यवहारामध्ये सुद्धा लक्षात येतं, जेव्हा काम आणि क्रोध अंतकरणामध्ये जागे असतात त्यावेळेस मनुष्याला काहीच समजत नाही. तो काय करील हे सांगता येत नाही. काय करील हे सांगता येत नाही. नारदाच्या अंतकरणामध्ये एकदा काम निर्माण झाला. सगळ्याला दृष्टांत माहीत आहे. नारदाच्या अंतकरणामध्ये काम निर्माण झाला. लग्न करावं वाटलं नारदाला. काय करावं? लग्न करावं वाटलं. दोन प्रकारचे दृष्टांत आहे. लग्न करावं वाटलं, दोन्हीही दृष्टांत याच्यावरच आहे. लग्न करण्याची इच्छा झाली, भगवंतापुढे प्रस्ताव मांडला, देवा मला काय करायचं आहे? लग्न करायचं आहे. देवाने सांगितलं ठीक आहे नारदा लग्न करू तुमचं. देवाला करायचंच होतं. सगळे नारदाचं जे अंतकरणामध्ये आलंय ते काढून टाकायचं होतं.
म्हटले ठीक आहे नारदा, आम्ही काय करू आता, ब्रह्मदेवाला बोलवून घेतो आणि मग लग्न लावायचं आपण पाहू, विचार करू. कारण ब्रह्मदेव म्हणजे नारदाचे वडील आणि भगवंत म्हणजे नारदाचे आजोबा आहे. ब्रह्मदेवाला बोलवून घेतो आणि तुम्हाला कुठेतरी आम्ही स्थळ पाहायला जातो दोघं जण, असा विचार केला. नारदाला वाटलं हे कुठं जाणार आहे, कोणतं स्थळ पाहणार आहे, कुठं काय मिळणार आहे. नारदाने सांगितलं देवा स्थळ कशाला पाहता, तुम्हाला किती आहे, तुम्हाला किती आहे, 16,108. 16,108 देवा तुम्हाला, त्यातले जे एखादी देऊन टाका ना, काय हरकत आहे तुम्हाला. एवढे मोठे असल्यावर एक कमी झाल्यावर तुम्हाला काय फरक पडणार आहे, तुमच्याच पत्नी ती एक पत्नी देऊन टाका. देवाने सांगितलं ठीक आहे नारदा, मग तर अजून चांगलं झालं, कशाला खटपट करायची, पोरगी पाहायची कुठं, पाहुणे कशी आहे का, काहीच गरज नाही ना नारदा. मग नारदाला वाटलं आता कोणती घ्यावं, कोणती घ्यावं, कोणती घ्यावं, आता हे देव आपल्याला नेमकी कोणती देईल. चाळा नारदाच्या मनात, कशाला लागत होती बायको, फक्त घरचे भांडे कुंडे घासायला, कपडे लत्ते धुवायला, त्याच्यासाठी लागत होती. नारदाला अजूनच काम सुटला, देव कोणती बायको देईल. मग देवाने, नारदाने विचारलं आता मागून कशी घेता देवाला, हीच पाहिजे म्हणून विचारलं, देवा कोणती देता हो, मग कोणती देता. देवाने सांगितलं काय नाही नारदा, आता मी सगळ्यालाच काय झालं आहे, कटाळून गेलो, आता कदर आला मला या जगण्याचा. लोक एका एका बायकोला कदरतात, 16,000ला मी कदरणारच आहे ना. नारदा कंटाळा आला, मग काय करा नारदा, ज्या घरामध्ये मी नाही त्या घरातली घेऊन जा, ज्या घरामध्ये मी नाही त्या घरातली घेऊन जा. नारदाने लगेच धोतर वर केलं आणि पळाला नारद. नारदाला वाटलं पहिलं रुक्मिणीच्या घरात, सुंदर सगळ्यात रुक्मिणीच्या घरात. तिथं पहा भगवान परमात्मा जेवायला लागले. त्याला वाटलं आता सत्यभामा तरी गठनच नाही, इथं जेवरायला म्हटलं. सत्यभामेकडे गेले, तिथं स्नान चालू भगवंताचं. परत दुसरीकडे गेले, तिथं भगवान परमात्मा झोपलेले. तिसरीकडे गेले, भगवंताचे ती हातपाय दाबिती. नारद सगळ्या घरी चक्रा मारून दमले. एकाच वेळेस सगळ्याच ठिकाणी भगवान परमात्मा. दृष्टांत जाऊ द्या, सिद्धांत असा आहे की आता जर नारद कोणाचे भक्त आहे, भगवंताचे भक्त आहे, भगवंताचे भक्त आहे. आणि भक्ताचा देव कोण असतो, बाप आहे. भगवंताचा देव काय आहे, बाप आहे. भक्ताचा देव काय असतो, बाप असतो. वारकरी आहे, पांडुरंग आपला कोण आहे, बाप आहे. विठ्ठल बाप माय चुलता म्हटलेला आहे, तो आपला बाप आहे. जर देव बाप असेल तर देवाची बायको कोण झाली, देव जर आपला बाप आहे तर देवाची बायको आपली कोण झाली, माय झाली ना, माय झाली ना. नारदाच्या एवढं लक्षात येऊ नये का, रात्रंदिवस नारद भगवंताचं भजन करतात, रात्रंदिवस त्याच्या नावाने कीर्तन करतात, नारायण 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 करत बोंबलत फिरतात. नारदासारखा भक्त दुसरा कोणी नाही असे सगळे वैष्णव सांगतात. आदिनाथ, शंकर, नारद, मुनीश्वर. पण त्या नारदाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला आणि देवाची पत्नी म्हणजे आपली माय आहे विसरून गेले. देवाच्या पत्नीची म्हणजे आपल्या आईचीच काय केली, मागणी केली आपल्या आईची नारदाने. कशामुळे झाले, काम अंतःकरणामध्ये शिरला. तेवढी अक्कल नव्हती का, ज्ञान होतं तेवढं नारदाला, पण ज्ञान काय झालं, बुजून गेलं, ज्ञानाचा दिवा लोपून गेला. दुसराही दृष्टांत असाच आहे. ते नारद वैकुंठाला जात असताना मध्ये काय लागलं, एक नगर निर्माण झालं. भगवंताने निर्माण केली होती, मायेने नगरी निर्माण केली होती. आणि त्या नगरीमध्ये नारदाने सहज जाऊन पाहिलं तर त्या नगरीमध्ये राजा आहे, दरबार भरलेला आहे. आणि राजाच्या मुलीचं काय आहे, स्वयंवर आहे. स्वयंवर आणि काय नाही स्वयंवर, मुलगी ज्याच्या गळ्यामध्ये हार घालील तो तिचा काय होईल, पती होईल, असं तिचं स्वयंवर. आता नारदाच्या मनामध्ये झाला काम निर्माण, नारदाच्या मनामध्ये काम निर्माण झाला. आणि काम निर्माण होऊन नारद परत वैकुंठाला गेले. भगवंताकडे सांगितलं लग्न करायचंय, मला चांगलं काय द्या, रूप द्या, आणि ते रूप द्या मला चांगलं. आता भगवंताने सांगितलं ठीक आहे, ऐन वेळेस तुम्ही त्या ठिकाणी गेलं का तुमचं कल्याण होईल, असं रूप तुम्हाला प्राप्त होईल, ज्या रूपाने तुमचं कल्याण होईल. हरी रूप मागितलं होतं. हरी शब्दाचे दोन अर्थ होते. हरी म्हणजे भगवान परमात्मा, हरी शब्दाचा दुसरा अर्थ होतो वानर. त्या ठिकाणी सभेत गेले. आता यांनी ऋषीमुनीच्या सभेत बसायचं सोडून त्या राजकुमाराच्या सभेत जाऊन बसले नारद. आणि तिथं ती मुलगी आली हार घेऊन, एक 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 पाहत आली. नारदाचा क्रमांक आल्यानंतर नारदाला हरिरूप म्हणजे भगवंताने वानराचं रूप दिलं. आता एकदम तिने वानर पाहिल्यावर घाबरली, ती घाबरून मग पुढे गेली. वानर पाहिल्यामुळे हे परत उठायचे, पुढच्या खुर्चीवर जाऊन बसायचे, परत पुढच्या खुर्चीवर, असं केलं. आणि शेवटी त्या लोकांनी सांगितलं तुमचं आरशात तोंड पहा, काय झालं काय नाही. नारदाने पाहिलं, वानराचं रूप प्राप्त झालं. क्रोध आला नारदाला. विष्णूने आपल्याला काय केलं, फसवलं, आपल्याला फसवलं. आणि पुढं पाहतो तर त्याने काय केले, एका जणाच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे.
तिच्या आडून जाऊन पाहिलं कोण आहे, कोणाच्या गळ्यात माळ घातली तर शंख, चक्र, गदा, पितांबर आहे, डोक्यावर मोराचा मुकुट आहे. मग पाहिलं हे कोण आहे? विष्णूच आहे, विष्णूच आहे. नारदाला राग आला. नारदाला वाटलं यालाच लग्न करायचं होतं तर मग स्पष्ट सांगायचं ना आपल्याला, आपण नाच सोडून दिला असता. याच्या पुढे रूपवान कोण आहे? पण याने मला काय केलं? फसवलं. क्रोध आला आणि नारदाने देवाला काय दिला? शाप दिला. जसं या पत्नीच्या स्त्रीच्या वियोगामध्ये मला तुला माझी काय केली? फजिती केली, तसं एक वेळेस तुला सुद्धा स्त्रीचा वियोग होईल. शाप दिला. तुला तुझी काय होईल? फजिती होईल. वनामध्ये फिरावं लागेल तुला, फजिती होईल तुझी, असा शाप दिला. भक्ताने देवाला शाप दिला. रोज देवाची पूजा करणारे नारद, देवासाठी रडणारे, त्याच देवाला नारदाने काय केलं? शाप दिला. हे कशामुळे झालं? काम अंतकरणामध्ये आला ना, क्रोध आला ना, अंतकरण अगोदर कामच आला ना, क्रोधाच्या अगोदर काम आला, नंतर क्रोध आला आणि भगवंताला शाप दिला. ज्ञान लोपलं. हा आपला देव आहे, आपण त्याचे भक्त आहे, सगळं विसरून गेले. तयाचे घसणे दिवा ज्ञानाचा गेला. म्हणून ज्ञानरूपी ठेव्यावर असणारे हे दोन काय आहे? भुजंग आहे. भुजंग हे विषयदरीमधील वाघ आहे आणि भजन रूपी मार्गातील हे काय आहे? मारक मांग आहे. मारणारे हे काय आहे? मांग आहे. 241 होईपर्यंत आपण आज आलेलो आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.